श्री शंकरानंद गुरुपाद सविलास सर्वतंत्र स्वतंत्राय श्रीमते शंकरार्याय वेदांत गुरवे नमः। यदक्षरमनाख्येयम् आनन्दमजव्ययम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये। जेणे देवे संपूर्ण देवी, जिये विन काही ना तो गोसावी, किंबहुना एकोपजीवी एकेकांची. साधी ओवी आहे, फार काय अवघड नाही विषय. की जेणे देवे संपूर्ण देवी म्हणजे ज्याच्यामुळं देवी म्हणजे माया ही ज्याच्यामुळं संपूर्ण आहे. जेणे देवे म्हणजे ज्या देवामुळं संपूर्ण आहे. म्हणजे मायेला पूर्णत्व कधी येईल? जर ब्रह्माचं अधिष्ठान मिळालं तरच होईल ना, नाही होणार नाही तर. आणि जिये विण काही ना तो गोसावी, आणि हा गोसावी असलेला परमात्मा गोस्वामी इंद्रियांचा किंवा अधिष्ठाता किंवा गोसावी शब्दाचा अर्थ दुसरा एक राजा. गो म्हणजे पृथ्वी, तिचा जो स्वामी आहे त्याचं ते अपभ्रंश रूप झालं गोसावी. गोस्वामी मूळ नाव आहे. गोस्वामी म्हणजे गो म्हणजे इंद्रिय असा एक अर्थ आहे, आणि गो म्हणजे पृथ्वी असा एक अर्थ आहे. त्यातला कुठलाही अर्थ घ्या, त्याचा जो अधिष्ठाता आहे तर त्याला म्हणतात गोस्वामी. तसा हा परमात्मा गोस्वामी आहे. गोस्वामी म्हणजे काही सर्वज्ञ सर्वेश्वर आहे, सर्वशक्तिमान आहे. पण परमात्म्याचे सर्वज्ञ सर्वेश्वर सर्वशक्तिमत्व हे कोणावर अवलंबून आहे? मायेवर अवलंबून आहे. म्हणून जिये विण काही ना तो गोसावी. जर माया नसेल तर तो सर्वज्ञ नाही, सर्वशक्तिमानही नाही. कारण सर्वज्ञता सर्वशक्तिमत्ता हे सगळे गुण जे आहे ते माया विशिष्ट परमेश्वराचे, मायेत म्हणजे नुसत्या ईश्वराचे नाहीत. नुसत्या ब्रह्माला धर्मच नाही कोणता, त्यामुळे तो सर्वज्ञ नाही. सर्वज्ञ म्हटलं की काय होतं? एक धर्म आला. सर्वज्ञ आहे तर साधारण आपण मानतो सर्वज्ञ आहे म्हणून सगळ्या विषयाचं पहिलं असलं तर हा शब्द बरोबर वाटतं. सर्वज्ञ सर्वज्ञ या शब्दाचा अर्थ असं सगळं जाणणारा. सगळं जाणणारा या शब्दाचा अर्थ सगळ्यांचं सगळं जाणणारा. कळलं का? आपण ज्या एक विद्वानाला 2-4 विषयाचं ज्ञाता असलं तरी त्याला सर्वज्ञ म्हणतो, पण तसा अर्थ नाही. सर्वज्ञ म्हणजे भूत भविष्य वगैरे पण कळलं पाहिजे, शास्त्रातलंही कळलं पाहिजे, सगळ्या विषयातलंही कळलं पाहिजे, प्रत्येक व्यक्तीचंही कळलं पाहिजे, प्रत्येक व्यक्तीचं ज्ञान असलं पाहिजे. कळलं का? ईश्वर तसा आहे का? ईश्वराला असं कोणती व्यक्ती माहीत नाही असं नाही. प्रत्येक जीवाचं मागचं पुढचं ज्ञान आहे, भूत भविष्य वर्तमान आहे, आणि सगळं वेदाचं ज्ञान आहे, शास्त्राचं ज्ञान आहे, सगळंच आहे. म्हणून तो सर्वज्ञ. पण हे सगळं ज्ञान ईश्वराचं सर्वज्ञ म्हटलं की वृत्ती आली, हे लक्षात ठेवा. सर्वज्ञ म्हणजे काय? वृत्ती आली. जसं जीवाला ज्ञानासाठी अंतःकरणाची जशी वृत्ती असते तसं ईश्वराला ज्ञानासाठी मायेची वृत्ती असते. मायेच्या वृत्तीच्या द्वारा तो सर्वज्ञ होतो. जर मायाच नाही तर सर्वज्ञ कसं होईल? हे त्याचं तात्पर्य आहे. म्हणजे इथं एकमेकाचे ते विशेषण विशेष्य. कोण? परमात्मा हा विशेष्य आहे आणि माया या ठिकाणी विशेषण आहे. तर जोपर्यंत माया विशेषण म्हणून काम करत नाही तोपर्यंत विशेष्य असलेला परमात्मा काही कामाचा नाही. कारण ते विशिष्ट जी वस्तू असते, विचार केला तर एक नियम असा पण आहे की विशिष्ट हे शुद्धापेक्षा वेगळी असते. कळलं का? हा एक नियम, एक न्याय. विशिष्टम शुद्धा नातिरिच्यते असं एक न्याय, न्यायाचा न्याय हा. कळलं का? तर उदाहरणार्थ शहाणा माणूस असं आपण जास्त म्हणू, हा माणूस विद्वान आहे. तर नुसता माणूस असेल आणि त्याला विद्या नसेल तरी हे जमत नाही, विशेषण लागत नाही. समजा पोपट विद्वान आहे पण माणूस नाही म्हणून लागत. म्हणजे विशेषण नसलं तरी चालत नाही, विशेष्य नसलं तरी चालत नाही. काय? म्हणून विशिष्ट एक वेगळंच आहे असं एक म्हणलं जातं. त्यामुळे नुसता माणूस उपयोगाचा नाही, तसं नुसतं ब्रह्म उपयोगाचं नाही.
विशिष्ट पूर्ण केव्हा होईल? विशेष्य आणि विशेषण दोघंही एकमेकाच्या जवळ राहतील तर ते विशिष्ट असतं. तर तसं ब्रह्म्याचं किंवा भगवंताची पूर्णता ही त्याच्याशिवाय नाही, त्या मायेशिवाय नाही, आणि मायेची पूर्णता भगवंताशिवाय नाही. हाच अर्थ दुसरीकडे पण घेता येतो. माया आणि ब्रह्म जसा लावला तसं जीव आणि माया असं पण लावता येतं. जीवाच्या शिवाय मायेची पूर्णता नाही या शब्दात अर्थ, जीव साक्षी शिवाय अज्ञानाची पूर्णता नाही. पूर्णता नाही या शब्दाचा अर्थ त्याला प्रकाशवानता नाही, त्याला सत्ता नाही. कारण साक्षी शिवाय अज्ञानाची सत्ता नाहीये. हा वेदांताचा नियम आहे. ज्ञान असो अथवा अज्ञान असो, वृत्तीज्ञान, ज्ञान या शब्दाचा अर्थ वृत्तीज्ञान आणि अज्ञान यांचा विषय असा आहे की या दोघांची सत्ता ही साक्षीवर अवलंबून आहे. साक्षी म्हणजे ज्ञानच, बरं ते पण तुम्हाला सांगतो. साक्षी चैतन्य, चैतन्य म्हणजे काय? ज्ञानच, म्हणजे ते ज्ञानावरच अवलंबून आहे. म्हणून त्या जीवानं म्हणा, जीव जर अर्थ घेतला, देव शब्द हा दोघांना लागू पडतो हे लक्षात ठेवा. देव शब्दाचा अर्थ काय आहे? प्रकाशमान होणारा. देव आपण म्हणतो ना, त्याचा अर्थ एकच की प्रकाशमान होणारा, तेजस्वी. दिवधातू आहे. दिवधातूचा अर्थ आहे प्रकाशित होणे. त्याच्यापासून देव शब्द झाला. देव कारण काय, स्वर्गातले देव जे असतात ते शरीर तेजाचं असतं, त्यांचं शरीर आपल्यासारखं पार्थिवाचं नसतं, म्हणून ते एकदम प्रकाशमान होतात. म्हणून कुठल्याही देवाच्या फोटोमध्ये वगैरे ती अशी प्रभा काढायची पद्धत आहे बघा, त्याचं कारणच ते, कारण त्यांचं शरीरच मुळात तेजच असतं, त्यामुळे ते तेज म्हणून त्यांना देव म्हणतात. आता देव हा शब्द जो आहे हा इतर ज्ञानेश्वर महाराज जे वापरते तो स्वयंप्रकाशी अर्थ वापरतो. ब्रह्म म्हणा, जीव म्हणा, कोणी म्हणा, तो स्वयंप्रकाश आहे. त्याच्या प्रकाशासाठी, त्याच्या ज्ञानासाठी अन्य कोणत्याही ज्ञानाची गरज नाही. त्याच्यानं इतरांचं ज्ञान होतं, पण इतर कुठल्याही वस्तूनं त्याचं ज्ञान होत नाही, हा त्याचा अर्थ आहे. त्याचं ज्ञान हे आपोआपच होतं, कोणालाही होतं. ते मी म्हणून जे स्फुरण होतं ते त्या देवाचं ज्ञान आहे, स्वयंप्रकाश आत्म्याचं ज्ञान आहे. तर जीव म्हणा, देव म्हणा, याच्यामुळं त्या अज्ञानाचं म्हणा, मायेचं म्हणा पूर्णपणे. देव शब्दाचा अर्थ जर परमात्मा घेतला तरी किंवा जीव घेतला तरी काही बिघडत नाही. त्यांची पूर्णता कशामुळे? याच याच्यावर. आणि यांची सुद्धा पूर्णता, याचं सुद्धा जीवाचं जीवत्व तरी कशामुळे? जीवाचं जीवत्व मायामुळेच आहे. जीवाचं जीवत्व माया निवृत्त झाली, अज्ञान निवृत्त झालं तर जीवत्व कुठं राहिलं त्याचं? तो काहीच नसेल. कळलं का? म्हणजे जीवाचं जीवत्व म्हणा, देवाचं ईश्वराचं ईश्वरत्व म्हणा, ईश्वराचं सर्वशक्तिमत्व म्हणा, ईश्वराचं सर्वज्ञत्व म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, हे सगळं त्या मायेच्या अधीन आहे, त्या विशेषणाच्या अधीन आहे. ते विशेषण जर आलं, मायेचे दोन प्रकार, एक शुद्ध माया, एक मलिन माया, म्हणजे तिला अविद्या म्हणतात. ती अविद्या हे विशेषण जीवाची होईल आणि शुद्ध माया जी आहे ती याची होईल, ईश्वराचे विशेषण होईल. तर हे जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत हे भेदही होत नाही. हा देव आहे, हा देव आहे, हा जीव आहे. हा भेद सुद्धा केव्हा होतो? मायेचं उपाधी लागली तरच होतो. म्हणून त्याच्या ठिकाणी असलेलं सर्वज्ञता, त्याच्या ठिकाणी असलेली सर्व शक्तिमत्ता ही सगळीच्या सगळी त्याच्यामुळं आहे. म्हणून जिये वेड काही ना तो गोसावी, किंबहुना एकोपजीवी एकेकांची. त्यामुळे हे दोघंही एकोपजीवी आहेत, एकमेकाचे एक उपजीवी आहेत. हे याच्यावर अवलंबून आहे, ते त्याच्यावर अवलंबून आहे. मायेवर ब्रह्म अवलंबून आहे, ब्रह्मावर माया अवलंबून आहे, असं त्यांनी सांगितलं. आणि आता सांगता, म्हणून ह्या दोघांचा असा संबंध असल्यामुळे, एकमेकाच्या साह्यानं सगळं असल्यामुळं या दोघांची स्थिती पण अशी आहे की दोघही म्हणले कैसा मिळू आला गोडीये, दोघे न माती जगी ये, की परमाणू मजी उवाये मांडली आहाती. उवाये या शब्दाचा अर्थ आनंदाने. हे नवीनच सगळं कोशच बघून बसावं लागायला लागले ओबीचा अर्थ काढायला, म्हणजे कारण ते सापडत नाही. कैसा मिळू आला गोडी आहे, हे दोघं एकमेकावर अवलंबून असल्यामुळं या दोघांचा एकमेकाचा संबंध इतका गोड झाला म्हणाले की दोघीन माती जगी ये. ते दोघं या जगात मावतच नाही, म्हणजे दोघे व्यापक आहेत ना, त्या अर्थानं सांगितलंय. दोघं या जगामध्ये मावत नाहीत, म्हणजे या जगात अशी कुठली स्थित जागा नाही दाखवत जिथं माया पण नाही, ब्रह्म पण नाही.
कारण या जगतामध्ये दोघंही अनुस्यूत आहेत, आहे की नाही? चराचरात भरून आहेत. म्हणून म्हणले दोघी न माहिती, पण जराचरात भरून राहून पुन्हा तो परमात्मा स्वतंत्र आहेच आहे, माया पण स्वतंत्र आहे. मी तर काल तुम्हाला म्हटलं की हे मायेचं वैशिष्ट्य आहे की एरवी दुधाचं दही झालेलं तर दूध तुम्हाला काढून दाखवता येणार नाही. आता आम्हाला दूध द्या, दही केलं ना तुम्ही, आणि आम्हाला दूध द्या असं म्हणलं तर तुम्हाला देता येणार नाही दूध. काय हास्यास्पद वाटेल ते प्रश्न. पण इथं तसं नाही. इथं त्या मायेनं हे संपूर्ण जग निर्माण झालं. मायाच जगरूपानं नटली, मायाच जगरूपानं परिणत झाली, तरी माया स्वतंत्र आहेच पुन्हा. म्हणून दोघे न माई असं म्हटले. त्या दोघं एवढे मोठे आहेत, एवढे व्यापक आहेत, एवढे अपरिच्छिन्न आहेत की या जगामध्ये दोघं न माते जगी ये, या जगामध्ये दोघे न माते म्हणजे मावत नाही. आणि एवढे लहान आहे की परमाणु ही माझी उवाये मांडली आहाती, किंवा तर उवाय म्हणजे आनंदाने हे दोघं प्रत्येक परमाणू मध्ये सुद्धा मांडी घालून बसलेले. त्याचा अर्थ असा आहे, म्हणजे व्यापकता एवढी की आकाशापेक्षाही मोठी, आणि सूक्ष्मता एवढी की परमाणूपेक्षाही लहान. हे त्यांना सांगायचं. ते अणोरणीय महत्व म्हणजे तेच आकाश एवढं तेच सांगणार. तुझ्या दोघांचे विषय. पण हे त्याचं व्यापकता आणि अव्यापक, सूक्ष्मता आणि महत्ता, परमता, हे सगळं कोणावर अवलंबून ते दोघांचं मिळून येते, हे लक्षात ठेवा. ईश्वर ब्रह्मरूपाने व्यापक असल्यामुळं त्याला कुठले, कारण तो अनंत आहे ना. ईश्वर हा अनंत आहे. अनंत आहे म्हणून म्हणजे काय, देश काल वस्तू या तिन्ही परिच्छेदाने रहित आहे. म्हणून ते म्हटलं तिथं ईश्वराचं व्यापकत्व आहे. आणि हिचा देवीचा जो प्रकार आहे म्हणजे माया जी आहे ही सुद्धा संपूर्ण जगात आहे, या अर्थानं ती आहे. अनंत नाही आहे ती, कारण तिला तिथं निवृत्ती होते ना नंतर. ज्याची अविद्या निवृत्त झाली, ज्याचं अज्ञान निवृत्त झालं, त्याच्या दृष्टीने ती निवृत्त होती. अनादी आहे, शांत आहे. पण इथं तसं अर्थ न करता इथं असं त्यांनी सांगितलं की हे दोघं एकमेकांना थोडं रूपक केले. या दोघांचा एवढं हे संबंध की कैसा मेळू आला गोडी आहे. मेळू म्हणजे एकत्र आले ते, आणि हा मेळू किंवा संबंध यांचा गोड असा संबंध आलाय की या संबंधाने हे दोघंही प्रत्येक पदार्थामध्ये या जगामध्ये सगळीकडे इतके भरले की मावलेच नाही. स्थिरचर व्यापुनी तो परमात्मा दशांगुली उरला जे आहे. परमात्मा किती मोठा आहे याचं वर्णन हे. काय भूजल तेज समीरख रवी शशी, जर काय भूजल तेज समीरख रवी शशी भरुनी तो स्थिरचर व्यापुनी तो परमात्मा दशांगुली उरला. तिथे आधी सुरुवाती ओळ वाटणं झाली की आर्या ही म्हणजे भूजल तेज समीरख. समीर म्हणजे वायू, ख म्हणजे आकाश, रवी शशी म्हणजे चंद्र सूर्य नक्षत्र, ह्या सगळ्यांना उरून व्यापून स्थिरचर जे आहे त्याला म्हणून तरी सुद्धा तो परमात्मा दशांगुली उरला. अत्यतिष्ठ दशांगुलामध्ये वेदाचंही प्रमाण आहे. सहस्र शीर्षा पुरुष हा सहस्राक्ष सहस्रपाद सभूमीन विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत दशांगुलम. त्यानं पृथ्वीला एवढं व्यापलेलं आहे की तो पृथ्वीला व्यापून पुन्हा 10 अंगुली उरला. हे वर्णन त्या विराट पुरुषाचं वर्णन जे केलंय, तर तसं हा परमात्मा म्हणजे सगुण रूपानंच नाही, निर्गुण रूपाने स्थिती तीच आहे. कारण तो वासुदेवच सर्वम आहे ना, हे संपूर्ण जगतच वासुदेव आहे. त्यामुळे जगाची अशी कुठली स्थिती नाही दाखवली. यच्चकिंचित जगत सर्वम दृश्यते श्रूयते पिबा अंतर बहिश्च तत्सर्वम व्याप्य नारायण स्थिता. त्याच्या त्या ओवीचा जसा अनुवाद आहे हा. यच्चकिंचित जगत सर्वम दृश्यते श्रूयते पिबा भावतः. या जगामध्ये जे काही दिसतं किंवा ऐकू येतं, दिसतं म्हणजे डोळ्याने दिसतं, ऐकू येतं म्हणजे अनुमानानं ज्याचा आपण विचार करू शकतो. म्हणजे वारा आणि आकाश दिसत नाही ना, म्हणून त्याच्यातून अनुमान हा शब्द प्रयोग. म्हणून यच्चकिंचित जगत सर्वम दृश्यते श्रूयते पिबा अंतर्बहिष्ठ तत्सर्व. त्याच्या आत आणि बाहेर दोन्हीकडे अंतर्बहिष्ठ सर्व व्याप्य नारायण स्थित. नारायण स्वतंत्रपणा शिल्लक आहे. हो, नारायण उपनिषद. तर त्या या शब्दांचे अर्थ असे आहेत की जसं तो अमिबा असतो की नाही, पोटातला अमिबा, त्याच्यापासून दुसरी तयार होतो, दुसऱ्यापासून तिसरं होतं, तर मूळ शिल्लक राहतं बघा.
असं होत नाही की दुसरं तयार झालं म्हणून हा शिल्लक नाही. तशी काही प्रक्रिया परमात्म्याची आहे की त्याच्यापासून इतरही तयार होतं. की इतर तयार झाले तर तो स्वतःही पुन्हा स्वतंत्रपणे पुन्हा व्यापक 10 अंगुलं त्याची जास्तच आहे. आणि इथलं ते परमाणूत बसलाय, मांडी घालून बसलं, हे एक प्रकारचं रूपक आहे, हे लक्षात ठेवा. कारण तो आधार भाव नाही. जसं आपण आपल्या घरात मांडी घालून बसलो तसं परमात्मा परमाणूत मांडी घालून बसला, हे फक्त रूपक समजायचे, कल्पना समजायची. याचा अर्थ तो त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे, एकदम सूक्ष्म आहे, एकदम व्यापक आहे. किती सूक्ष्मता किती व्यापकता त्याच्या ठिकाणी. सूक्ष्मता व्यापित म्हणजे गंधादे उत्तरोत्तरम असा नियम आहे. म्हणजे आकाशामध्ये जे कार्य आहे, या सगळ्या कार्यामध्ये सर्वात जे कारण असतं ते कार्यापेक्षा सूक्ष्म असतं असा नियम आहे. जर आपण पाहिलं, क्रम जर पाहिला तर एतस्माद आत्मना आकाश संभूत असा क्रम आहे. आत्म्यापासून आकाश झालं, आत्मा म्हणजे तिथं माया विशिष्ट आत्मा असा अर्थ आहे. आकाश झाला, आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून ते जिथं आपलं जल, जलापासून पृथ्वी, पृथ्वीपासून अन्न. आता याच्यामध्ये अन्न जे आहे, अन्नाच्या मानानं पृथ्वी व्यापक आहे आणि सूक्ष्म आहे. पृथ्वीच्या मानानं जल व्यापक आणि सूक्ष्म आहे. जलाच्या मानानं तेज व्यापक आणि सूक्ष्म आहे. तेजाच्या मानानं वायू व्यापक आणि सूक्ष्म आहे. वायूच्या मानानं आकाश व्यापक आणि सूक्ष्म आहे. आकाशाच्या मानानं माया व्यापक आणि सूक्ष्म आहे. आणि मायेच्या मानानं परमात्मा व्यापक आणि सूक्ष्म आहे, असं त्याचा अर्थ आहे. म्हणून आकाशाच्या मानानं माया जास्त व्यापक असल्यामुळं इथं माया शब्दाचा अर्थ म्हणजे माया जी म्हणली, हे ते म्हणले की दोघंही या जगामध्ये बसत नाहीत, मावत नाहीत, एवढे मोठे आहेत, हा त्याचा अर्थ आहे. व्यापकता आणि सूक्ष्मता या अर्थानं ते केलेलं आहे. म्हणून शुद्ध मायाच आहे ना ही व्यापक जी आहे ती शुद्ध माया आहे ना. हो, शुद्ध माया. पुन्हा सांगतात की जी एका विणा नक्की जी तृणाचे निर्माण, जिये दोघी जीव प्राण जिया दोघा, जे एकमेकाशिवाय एक तृणही निर्माण करत नाहीत. या दोघांचा एकमेकांमध्ये एवढा जीव आहे म्हणून दोघांचा प्राणही एकच आहे, तेही खरं आहे असं त्यांनी सांगितलंय. काय फार विशेष विवरण नाही म्हणून मी पुढे जातोय. आता कंटाळा आला मला ते सांगून. एकाच वेळेस वेगवेगळी कल्पना मांडली त्यांनी. घरवाते मोटकी दोघे जै गोसावी शेजे रिगे ते दंपत्य म्हणे जागे स्वामिनी जे. हे परमात्म्याचं हा एक प्रकारचा संसार आहे आणि यांचं दाम्पत्य जीवन हे असं आहे, एकमेकाशिवाय होत नाही वगैरे असं त्यांनी सांगितलं. पण त्यात फक्त एकच आहे की ईश्वर परोक्ष आहे आणि माया मात्र अपरोक्ष आहे. हा मात्र मोठा फरक आहे. म्हणून घराच्या या प्रपंचामध्ये घरवाते मोटकी दोघे, या दोघांचा प्रपंच आहे. या प्रपंचात किती माणसं आहेत म्हणजे मोजकी, मोटकी म्हणजे मोजकी, दोघे, हे दोघच आहे. जै गोसावी श्री जय रिगे, एक जो आहे तो संपूर्ण जगाचा स्वामी आहे आणि दुसरं जे आहे ती या जगाची स्वामिनी प्रकृती आहे. ते दंपत्यपणे जागे, या दोघांचा अशा प्रकारचं दंपत्यपणे जागो आहे. फक्त स्वामिनी जे, पण या दाम्पत्यामध्ये जागी कोण असते, जागी म्हणजे प्रत्यक्ष कोण असते तर स्वामिनी, माया प्रत्यक्ष. ईश्वर आपल्याला त्या प्रत्यक्षामुळेच दिसत नाही, हिच्यामुळेच वस्तुता दिसत नाही. माया आपल्यावर पडल्यामुळेच आपल्याला ईश्वर दिसत नाही. या जगत उत्पत्तीमध्ये परमात्म्यानं जगत उत्पत्ती केल्यानंतर या जगतामध्ये जीवरूपानं प्रवेश केला. जीव म्हणजे तो परमात्मा प्रवेश, तर सृष्टा तदेवानु प्राविशित असं त्यानं जगत निर्माण केलं असे श्रुतीनं सांगितलेलं आहे. पण जरी तो सगळ्यामध्ये असला तरी तो गुप्तपण आहे, तो कळत नाही. म्हणून एको देव सर्व भूतेषु गूढः सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा कर्माध्यक्ष सर्वाधिवासः साक्षी चेता केवलो निर्गुणश्च, अशी एक श्रुती श्वेताश्वतरोपनिषदातला मंत्र. एको देव, एक परमात्मा एकच आहे आणि तो काय म्हणतो सर्वव्यापी, सगळा व्यापणार आहे, सर्व भूतांतरात्मा, सगळ्या भूतांच्या आत जाऊन बसलेला आहे, लपलेला आहे. आणि कर्माध्यक्ष, सगळ्यांचं कर्म पाहणार आहे. सर्वाधिवास, सगळीकडे त्याचा वास आहे. आणि साक्षी चेतः केवलो निर्गुणश्च, सगळ्या भूतामध्ये गुढ राहून तो साक्षी आहे, चैतन्य आहे आणि केवल निर्गुण आहे असं सांगितलं. तर हा परमात्मा साक्षी रूपानं सगळं पाहतो, सगळं आहे.
पण आपल्याला तो कळत नाही. तो आपल्याला पाहतो, आपण त्याला पाहत नाही. आपण जे पाहतो ते मायाच पाहतो, आपल्याला जे दिसतं ते माया. म्हणून माया ही आपल्याला अपरोक्ष आहे आणि परमात्मा हा आपल्याला परोक्ष आहे. या दोघांच्या संसारामध्ये एक फक्त प्रत्यक्ष दिसतं, एक प्रत्यक्ष दिसत नाही. जया दोघा माझी एखादी विपाय उमदले होई निधे, तरी गर्भात गुणी नुसते काही ना करी. या दोघांच्या मध्ये जर या दोघांच्या मध्ये एखाद्याचा जरी झोपेतून उठला, म्हणजे चैतन्य जर झालं, तर चैतन्य जर जागृत झालं तर काय होईल? तरी गर्भात गुणी नुसते. जर जीवाला आपलं जीव पण जर कळालं, मायेला माया पण कळालं, किंवा जीवाला आपलं जीव पण जर कळालं, आपलं चैतन्याचं स्वरूप जर कळालं, तर काय होईल? दोघांचाही घरवाद जो तो खिळून टाकतो, म्हणजे संसार नष्ट होऊन जातो. असं यांचा संसार आहे. म्हणजे बाकी सगळे झोपेत ते बरे काय, पण जर यातलं एकाला आपले विपायी उमदले होय निधे म्हणजे झोपेतून उपजलं आणि त्याला जर आपलं स्वतःचं स्वरूप कळलं, तर काय होईल? हा संसारच नष्ट होऊन जाईल. असं हा या संसाराचं हे एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे मायेची निवृत्ती होते असं त्यांनी सांगितलं. असंच आहे ना की जसं स्वप्नातून जागृत व्हावं उद्बुद्ध, तसं आत्ता आपण जरी जागृत अवस्थेत असलो तरी परमार्थ दृष्ट्या विचार करता आपण सगळे झोपलेले आहोत. आपली सगळी, म्हणून तर या निशा सर्व भूतानां यस्यां जागृती संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने, असं आहे ना. इथं काय सांगितलं की निशा शब्दाचा अर्थ काय? रात्र. की या निशा सर्व भूताना, जी रात्र म्हणून वाटते सगळ्या भूतांना, त्याच्या संयमी जागतो. योगी लोक त्यामध्ये ध्यान धारणा करतात. आणि यस्यां जागृती भूतानी, त्याच्यात सगळे लोक जागृत अवस्थेत आहेत असं ज्या लोकांना वाटतं, सा निशा पश्यतो मुने, ती वस्तुतः त्या मुनीच्या दृष्टीने काय आहे? निशा आहे, अंधकार आहे. कारण आपली जागृत अवस्था ही अज्ञानाचाच परिणाम आहे. आपली सुषुप्ती अवस्था, आपली जागृत अवस्था, आपली स्वप्नावस्था ही अज्ञानाचा परिणाम असल्यामुळं जो या अज्ञानाच्या पलीकडे गेलेला आहे, ज्याला अज्ञानातून निवृत्त झाले, त्याच्या दृष्टीने आपण सगळे झोपलेलो आहोत. आणि एखादा जर जागी झाला आपण आपल्यातला, तर आपला संसारच नष्ट होतो, संसाराचा बाध होतो ना. अविद्येची निवृत्ती झाली म्हणजे काय होतो? संसाराचा बाध होतो. त्याच्या दृष्टीने संसाराचा पूर्ण बाध होतो. म्हणून त्यांनी सांगितलं की या दोघांमध्ये एखादे विपायी उमदले होय निधे. क्वचित प्रसंगी जर एखादं उठलं, जागी जर झालं, तर काय होईल? तरी गर्वात गिळून नुसते काही ना करी. ते गर्वात गिळून बसतात, काही करत नाही. मग ते म्हणजे ब्रह्म काही करत नाही, ते मायेला गिळून टाकतं. मग ते जर जागृत झालं तर ते काही करत नाही, म्हणजे संसारच चालत नाही. माया जागृत झाली तर ब्रह्माला गिळते. माया जागृत ज्यावेळेस होते तेव्हा ती ब्रह्माला गिळते, हे लक्षात ठेवा. हो, ब्रह्माला गिळते म्हणजे ब्रह्माला आवरण टाकते. इथे गिळले म्हणजे खाऊन टाकण्याचा अर्थ नाही करायचा. ब्रह्माला आवरण टाकते. माया जागृत आहे तर ब्रह्मावर आवरण पडतं, आणि ब्रह्म जागृत आहे तर माया गिळल्या जाते. म्हणजे दोघे एकमेकाला गिळतातच नाही. कळलं ना? असा विचित्र संसार आहे. अशी एक वेगळी उपमा ज्ञानेश्वर महाराजांनी दिली. थांबूत अवधूत चंदन